हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हे बघा, आत्ता आम्ही पोचलो होतो मेहरम किल्ल्याजवळ. मेहरमगड पण म्हणतात त्याला. त्याच्यानंतर मिस्टरांनी तिकीट वगैरे काढले, तिकीट घेतले आणि मध्ये मग किल्ल्याकडे चाललो होतो. तर किल्ला खूप उंच पण होता आणि किल्ल्याला 500 वर्ष पूर्ण झालेत आणि तो एक 400 फूट उंच असं डोंगरावर बांधलेला आहे. हे बघा तुम्ही बघताय. आता आम्ही इथं मध्ये चाललो होतो. इथं मोठा दरवाजा आहे असा, अजून पुढे पण खूप मोठा दरवाजा आहे आणि खूप उंच. हे बघा तुम्ही बघताच आहेत आणि खूप छान पण वाटत होतं वर. तर हे बघा इथं किती छान पक्षी उडत आहेत, मस्त वाटत होतं. मध्ये जात असतानाच आम्हाला गाण्यांचा आवाज येत होता आणि पुढे गेल्यानंतर बघितलं तर तिथे छान असे राजस्थानी गाणे म्हणत होते. असं वाटत होतं की ते आपल्या स्वागतासाठीच बसलेले आहेत. मोठ्या तिथं दरवाजा होता, तिथंच बसलेले होते. त्याच्यानंतर आम्ही मध्ये गेलो. तर चला मग आता तिथे मग फोटो काढले आणि त्याच्यानंतर आम्ही मध्ये गेलो. चला आता आपण मध्ये जाऊया आणि कोणकोणत्या वास्तुकला जपून ठेवलेल्या आहेत त्या बघूया. हत्तीवर बसण्यासाठी बनवलेले लाकडी. हे कुलूप असेल, चावी. हे काय इथं सिक्के, मारवाड के सिक्के. घोडा बघा, ओरिजिनलच वाटतोय. हा जाऊ आता. हे काय काय हे असं गालीच्या सारखं आहे ना. मध्ये जायची बंदी आहे, मध्ये जाऊ देते बाहेरनंच. बघा पूर्ण काचेचं बनवलेलं आहे. ठीक आहे. चिकन फॉरेनर येते. हां इथून दिसतंय बघा शिशमल. याची माहिती आहे खूप दिलेली आहे. बघू आपण काय. आपण इथे वरती आलो आहे. हे बघा खालचा नजारा. ब्ल्यू सिटी दिसते बघा, जोधपूर. त्या साईडने पण दिसेल मस्त. इकडे नूतन ते फोटो काढताय. व्हिडिओ काढला असं चालणं याच्यामधूनच मस्त वाटेल ना मध्ये. काढते ना तू तुझा मागे. इथं भाले आहेत हे बघा, भाले. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारे आहेत. कुऱ्हाड, कोयता असे. हे रायफली. इथं तलवारी आहे. नाही ना, किती उंच आहे. हां जोधपूर ब्ल्यू सिटी. एवढे उंच आलंय बघा. आपण काय स्वच्छता पण आहे, खूप स्वच्छता आहे. हां तिचं पण घे, तुझं पण घे. फोटो कॉफी.
व्हिडिओ काढते. चलो चलो आता बघून झालाय आमचा किल्ला. चलो आता चाललोय गाडीकडे. आपण वरती गेलोच नाही ना खाली. The next day. आता आलोय आम्ही सापुताऱ्यामध्ये. कालपासून प्रवासच करतोय कंटिन्यू. रात्री पण कुठं स्टे केला नाही, काही नाही. आता नाशिक किती किलोमीटर राहिलं आहे हो, तिथं वाचलं होतं मी. 90 किलोमीटर राहिलं आहे इथून. मग पोचूच घरी. हे बाई इथे आपली गाडी उभी आहे मस्त. खूप ट्रॅफिक पण होते रात्रीचे. खूप ट्रक आणि मोठे मोठे कंटेनर पण चालतात रस्त्याने जबरदस्त. अहमदाबाद हायवे तोच ना, अहमदाबादच होतं ना. तर हे बघा आता आम्ही सापुताऱ्यामध्ये पोहोचलो होतो. इथं चहा घ्यायला थांबलो होतो. तर सकाळचे 8 वाजले होते आणि नाशिक अजून तिथून 90 किलोमीटर होतं. तर म्हटलं चहा वगैरे घेऊ मग पुढे जाऊ. कारण जोधपूर ते नाशिक हे 1000 किलोमीटर होतं. आम्ही 15 तासाचा प्रवास केला आणि त्यानंतर नाशिकमध्ये 10:30 वाजता सकाळी पोचलो शनिवारी. तर छान प्रवास झाला आमचा. ट्रिप पण छान झाली. मस्त एन्जॉय केलं. राजस्थान छान फिरलो मस्त. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.